Hello students, yesterday I have studied types of sets, some types of sets, that is singleton set, empty set, null set, universal set, complement of a set. Today we are going to see the next topic, that is operations on a set. In mathematics, we know we do some operations on numbers like addition, subtraction, multiplication, etc. Similarly, some operations on sets are also done, and this operation on set we have to study today. Let us see one by one. The first operation is intersection of two sets. See, what is intersection of two sets? Suppose A and B are the two sets. The set of all common elements of A and B is called the intersection of set A and B. It is denoted as A intersection B and read as A intersection B. जसं की आपण लसावी मसावी काढतो बघा. लसावी म्हणजे LCM, मसावी म्हणजे MCM, HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड लोएस्ट कॉमन फॅक्टर. लोएस्ट कॉमन मल्टिप्लायर, LCM लोएस्ट कॉमन मल्टिप्लायर आणि HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. लसावी आणि मसावी. मसावीमध्ये काय केलं जातं? मोठ्यात मोठा कॉमन विभाजक म्हणजे फॅक्टर शोधला जातो. आणि लसावीमध्ये काय केलं जातं तर लोएस्ट कॉमन मल्टिप्लायर शोधला जातो. तसंच याही ठिकाणी आपल्याला जर दोन सेट्स दिलेले असतील ए आणि बी, हे जर दोन सेट असतील आपल्यासमोर, तर या दोन्ही सेटमधले कॉमन एलिमेंट्स जे असतील ते म्हणजेच इंटरसेक्शन ऑफ द टू सेट्स. म्हणजेच काय? सपोज ए अँड बी आर द टू सेट. द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट ऑफ ए अँड बी इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. त्यालाच इंटरसेक्शन ऑफ ए अँड बी असं म्हणतात. कसं दाखवतात? इट इज डिनोटेड ॲज ए इंटरसेक्शन बी. इथं तुम्हाला दाखवलं आहे बघा, ए इंटरसेक्शन बी. कॅपिटल यू हा फक्त उलटा करून लिहायचा. इंग्रजी अल्फाबेटमधला कॅपिटल यू हा उलटा करून लिहिला तर ते झालं इंटरसेक्शनचा सिम्बॉल. आणि वाचताना कसं वाचतात? द रीड ॲज ए इंटरसेक्शन बी. देअरफोर मग हे ए इंटरसेक्शन बी आपल्याला लिस्ट मेथडमध्ये किंवा सेट बिल्डर फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल? तर देअरफोर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स. हे त्याचे एलिमेंट्स आहेत. एक्स काय असेल? एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजेच या इंटरसेक्शनच्या सेटमध्ये जे काय एलिमेंट्स असतील ते ए या सेटमध्ये पण असणार आहेत आणि बी या सेटमध्ये पण असणार आहेत. याचे एक्झाम्पल्स घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काय आहे. प्रत्यक्ष आपण एक्झाम्पल्स घेऊन पाहूया. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 1. सेट ए इज गिवन. ए इज अ सेट ऑफ 1 3 5 7. सेट बी इज गिवन. सेट बी इज इक्वल टू 2 3 6 8. एचे एलिमेंट्स 1 3 5 7 आणि बीचे एलिमेंट्स आहेत 2 3 6 8. या दोघांच्या जर वेन डायग्रॅम्स आपण काढल्या तर या ठिकाणी आपल्याला दोघांच्याही वेन डायग्राम दिसत आहेत. पहिली जी डायग्राम आहे ही ती आहे या दोघांची वेन डायग्राम. ए सर्कल ए हा सेट दाखवतोय, बी सर्कल बी हा सेट दाखवतोय. ए या सेटचे एलिमेंट्स ए या सर्कलमध्ये आहेत 1 3 5 7. बी या सेटचे एलिमेंट्स बी या सर्कलमध्ये आहेत 2 3 6 8. दोन्ही सेटचा जर विचार केला तर दोघांच्यामध्ये फक्त 3 हा एकच एलिमेंट कॉमन आहे आणि तो कॉमन पोर्शनमध्ये दाखवला आहे 3.
the element 3 is common in set A and B. Therefore, A intersection B is equal to is a set of 3. हे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिता येईल. दुसरा एक्झाम्पल नंबर 2. A is a set of 1, 3, 9, 11 and 13. B is a set of 1, 9 and 11. A दोघांच्याही वेन डायग्रॅम्स या ठिकाणी आपल्यासमोर आहेत. दोघांच्याही वेन डायग्रॅम्स आपल्यासमोर आहेत. ही आहे त्याची वेन डायग्रॅम. मोठा बाहेरचा ओहल ए दाखवतोय, आतला ओहल बी दाखवतोय. बी या सेटचे एलिमेंट्स 1, 9, 11 आणि बाहेरच्या ए या सेटचे एलिमेंट्स 1, 3, 9, 11, 13. कॉमन एलिमेंट जर पाहिले आपण तर दोघांच्या मध्ये फक्त 2 आहेत, 3 आहेत, ते म्हणजे 1, 9 आणि 11. म्हणून A इंटरसेक्शन B इज अ सेट ऑफ 1, 9 अँड 11. पण हा पूर्णपणे B हा सेट आहे, म्हणून आपल्याला असंही लिहिता येईल A इंटरसेक्शन B इज इक्वल टू B लाईक दिस. हिअर B इज अ सबसेट ऑफ A आणि आणखी B हा A चा सबसेट आहे, ते सुद्धा आपल्याला B इज अ सबसेट ऑफ A असंही लिहिता येईल. या ठिकाणी दाखवलं या पद्धतीने. सिमिलरली इफ B इंटरसेक्शन A इज इक्वल टू B देन B इज अ सबसेट ऑफ A कसंही लिहिलं तरी चालणार आहे. यावरून काही प्रॉपर्टीज आहेत. रिमेंबर दिस वन, properties of intersection of set. There are 7 properties we must have to remember. A intersection B is equal to B intersection A is the first property. Second, if A is a subset of B then A intersection B is equal to A. पहिली प्रॉपर्टी काय सांगते, जर A इंटरसेक्शन B A आणि B चा इंटरसेक्शन घेतला तो B आणि A च्या इंटरसेक्शनच्या बरोबर असणार. दुसरी प्रॉपर्टी, जर A हा B चा सबसेट असेल तर A इंटरसेक्शन B इज इक्वल टू A. तिसरी प्रॉपर्टी, इफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू B देन B इज अ सबसेट ऑफ A. चौथी प्रॉपर्टी, A intersection B is a subset of A, then A intersection B is a subset of B. पाचवी प्रॉपर्टी, A intersection A dash. A हा एक सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट सेट, या दोघांचा जर इंटरसेक्शन घेतला तर येतो फाय. म्हणजेच कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर युनिव्हर्सल सेटमधून दिलेला सेट वजा करून राहिलेले एलिमेंट्स, म्हणजे दोघांच्या मध्ये कुठलाही कॉमन एलिमेंट येणार नाही, म्हणून तो येईल फाय. आणि 6 प्रॉपर्टीज, त्याच सेटचा त्याच सेटशी घेतलेला इंटरसेक्शन हा म्हणजे तोच सेट येईल. ए हा एक सेट, बी हा एक सेट, सॉरी ए हा एक सेट आहे आणि दुसरा ए हा एक सेट आहे, दोघांचे एलिमेंट सेम आहेत, दोघांचा इंटरसेक्शन काय येईल, मग तोच सेट येईल. म्हणून ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए. अँड लास्ट वन, ए इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू ऑलवेज फाय. Your today's work, take different examples of set and verify the above mentioned properties. तुम्हाला आज काम, कोणतेही 2 सेट घ्या A आणि B की ज्यामध्ये काही कॉमन एलिमेंट्स असतील आणि या दिलेल्या 7 प्रॉपर्टीज तुम्ही व्हेरीफाय करून पाहायच्या आहेत आणि त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते एक्झाम्पल्स घेऊन व्हेरीफाय करायच्या आहेत. हे आज तुम्हाला तुमचं काम. Then disjoint sets. Next one, disjoint set. This is the next property, next operation on the set, disjoint set. Suppose A, let A is a set of 1, 3, 5, 9 and B is a set of 2, 4, 8 are given. Here the Venn diagrams are given. These are the in front of you. Confirm that not a single element is common in set. या दोघांच्या मध्ये कुठलाही कॉमन एलिमेंट नाही, दोघांच्या मध्ये कुठलाही कॉमन एलिमेंट नाही. A and B
These sets are completely different from each other, so the set A and B are disjoint set. Observe its Venn diagram. जर दिलेल्या दोन सेटमध्ये कुठलाही कॉमन एलिमेंट नसेल तर त्या दोघांना काय म्हणतात, डिसजॉईंट सेट्स असं म्हटलं जातं. त्या दोन सेटला डिसजॉईंट सेट असे म्हणतात. Now then your activity 1, observe the set A and ABC given by Venn diagrams and write which of these are the disjoint sets. या ठिकाणी disjoint sets कोणते आहेत हे तुम्ही शोधायचे आहेत. Then activity 2, let the set of English alphabets be the universal set. एक युनिव्हर्सल सेट आहे इंग्रजी अल्फाबेटचा, म्हणजेच A to Z पर्यंतचे अल्फाबेट्स एका युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. द लेटर ऑफ द वर्ड लाफ इज वन सेट अँड द लेटर ऑफ द वर्ड क्राय इज अनदर सेट. लाफ या शब्दामधील अक्षरांचा एक सेट, क्राय या शब्दामधील अक्षरांचा एक सेट. वी कॅन से दॅट दीज आर टू डिसजॉईंट सेट. Observe that intersection of these two sets is empty. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायची आहे. Then next operation, that is union of the two sets. Union of two sets. Let A and B be the two given set. Then the set of all elements of set A and B is called the union of set. युनियन ऑफ सेट कोणते, कशाला म्हणायचं तर युनियन ऑफ सेट कशाला म्हणायचं तर जर आपल्याला ए आणि बी हे दोन सेट दिलेले असतील तर ए मधले सगळे एलिमेंट्स आणि बी मधले सगळे एलिमेंट्स मिळून जो सेट नवीन तयार होईल त्याला म्हणायचं युनियन ऑफ सेट. इट इज रिटन ॲज ए युनियन बी. ए आणि बीच्या मध्ये इंग्रजी लेटर्समधला कॅपिटल यू लिहिला जातो आणि रीड ॲज ए युनियन बी. And A union B is a set of X such that X belongs to A or X belongs to B. एक तर X हा A चा एलिमेंट असला पाहिजे किंवा B चा एलिमेंट असला पाहिजे किंवा दोघांच्या मधलाही असला तरी चालेल. उदाहरण घेऊन या ठिकाणी आपल्याला सोडून दाखवलंय. A is a set of -1, -3, -5, 0. B is a set of 0, 3, 5. दोघांचे व्हेन डायग्राम्स आपल्या समोर आहेत. या त्याच्या व्हेन डायग्राम्स. ए चे एलिमेंट्स ए या सर्कलमध्ये दाखवलेत, बी चे एलिमेंट्स बी या सर्कलमध्ये दाखवलेत आणि 0 हा कॉमन एलिमेंट आहे. ए युनियन बी हा सेट काय होईल, -3, -5, 0, -1, 3, 5. या ठिकाणी 0 डबल लिहिलेला नाही, 0 एकदाच लिहिला आहे. नोट दॅट ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. ए युनियन बी केला काय किंवा बी युनियन ए केला काय, बोथ आर द सेम. एक्झाम्पल नंबर 2. Example number 2. Observe the Venn diagram and write the following sets using listing method. A and B. Observe the Venn diagram and write the following sets using listing method. First U लिहायचा आहे, नंतर B, A, B, A union B, A intersection B, A dash, B dash, A union B dash and A intersection B dash. हे सर्व सेट्स आपल्याला लिहायचे आहेत. हे या एक्झाम्पल्समध्ये लिहून दाखवलेले आहेत. देन एक्झाम्पल नंबर 3. Set A and set B are given. Set A and set B are given. A is the set of 1, 2, 3, 4, 5 and B is the set of 2, 3. Let us draw its Venn diagram. बाहेरचा जो ओल दाग दिसतोय तो आहे सेट A, आतला जो ओल आहे तो आहे B.
1 2 3 4 5 आणि बी हा सेट आहे 2 3चा. तर याच्यावरून आपल्याला ए युनियन बी मिळेल. म्हणजेच काय, दोघांच्यामध्ये असणारे सर्व एलिमेंट्स, दोघांच्यामध्ये सर्व एलिमेंट्स कोणते आहेत तर 1 2 3 4 अँड 5. 1 2 3 4 अँड 5. A union B is equal to 1 2 3 4 and 5. Observe the sets A and A union B and have the same elements. Hence, we write it as B is a subset of A, then A union B is equal to A. There are some properties of union of set. First, A union B is equal to B union A. Second, A is a subset of B, then A union B is equal to B. Third, A is a subset of A union B, B is a subset of A union B. Fourth, A union A dash is equal to U. Fifth, A union A is equal to A. And sixth, A union phi is equal to A. ह्या प्रॉपर्टीज तुम्ही कोणतेही दोन सेट घ्या ए आणि बी, ज्याच्यामध्ये काही कॉमन एलिमेंट्स असतील काही नसतील, आणि त्यावरून ह्या 6 प्रॉपर्टीज तुम्ही व्हेरीफाय करायच्या आहेत तुम्ही तुमच्या वहीमध्ये. हेच आज तुमचं काम असेल. ओके, टुडे वी स्टॉप हिअर.